Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Myself Mr. A.B. Sonalkar. We are going to study the new subject of civil engineering, that is basic surveying. The course code 22205. तर आपण या नेक्स्ट सेमिस्टर किंवा आता जी स्टडी सेकंड सेमिस्टर स्टडी करतो आहोत त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा मेन बेसिक सब्जेक्ट आपण शिकतो. त्याचं नाव आहे बेसिक सर्वेइंग. आणखी त्याचा कोर्स कोड आहे 22205. सो युनिट 1 ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. तर या बेसिक सर्वेइंगमधला युनिट 1 किंवा चॅप्टर 1 त्याचं नाव आहे ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. तर हा युनिट 1 आपण स्टडी केल्यानंतर आपल्यामध्ये कोणतं कोर्स आउटकम येईल किंवा आपण शिकतो त्याचं कोर्स आउटकम आहे सिलेक्ट द टाईप ऑफ सर्वे रिक्वायर्ड फॉर गिवन सिच्युएशन. एखाद्या सिच्युएशनमध्ये कोणत्या टाईपचा सर्वे करायचा हे आपण शिकणार या युनिट 1 किंवा फर्स्ट चॅप्टरमध्ये. So the surveying, those activities involved in planning and execution of surveys for the location, design, construction, operation and maintenance of civil and other engineering projects. तर सर्वेइंग याचा काय उपयोग आहे किंवा कशासाठी शिकायचं. तर कोणताही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रोजेक्ट असेल, मग तो रोडचा प्रोजेक्ट असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा असेल, डॅम कन्स्ट्रक्शन असेल, रेल्वे कन्स्ट्रक्शन असेल, तर कोणत्याही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रोजेक्टचं प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू असताना त्याच्यावरती कंट्रोल, त्याचं लोकेशन, कोणत्या साईटवर आपल्याला ती डॅम बांधायचं आहे किंवा रोड कोणत्या ठिकाणावरून करायचं आहे याचं लोकेशन फायनल करणं, त्यानंतर डिझाईन करणं, प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन करणं, ऑपरेशन, कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्याचं वर्किंग, ऑपरेशन, मेंटेनन्स, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वेइंगचा उपयोग होतो किंवा सर्वेइंग केल्याशिवाय कोणताही सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड प्रोजेक्ट आपण कंप्लीट करू शकत नाही. The definition of surveying. Surveying is the art and science of determining the relative positions of various points or stations on the surface of the earth by measuring the horizontal and vertical distances, angles and taking the details of these points, and by preparing a map or plan to any scale. The surveying याची डेफिनेशन काय करता येईल. The surveying is the process of taking measurements on the earth's surface to determine the relative positions of the points upon it, so that the points may be represented on plan or map. तर सर्वेइंग ही एक प्रोसेस आहे किंवा इट इज अ आर्ट ऑर सायन्स. ही आर्ट किंवा सायन्स आहे कशासाठी, टू डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ व्हेरियस पॉईंट्स ऑर स्टेशन्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थ सरफेसवरचे वेगवेगळे पॉईंट्स किंवा स्टेशन्स असतील त्यांची रिलेटिव्ह पोझिशन्स एकमेकापासून ते किती अंतरावर आहेत किंवा किती उंचीवर आहेत, ही रिलेटिव्ह पोझिशन्स आपल्याला माहिती करून घेणं, डिटरमाइन करायचं, बरोबर, ऑन द अर्थ सरफेस, अर्थ सरफेसवरती, ऑर बिलो ऑर ऑन द अर्थ सरफेस, अर्थ सरफेसच्या अगदी जवळ किंवा थोडं खाली, बरोबर. तर ही मेजरमेंट्स आपण हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डिस्टन्सेस घेणार, अँगल्स घेणार. आणखीन या मेजरमेंटच्या सहाय्यानं हे जे स्टेशन्स आहेत, पॉईंट्स आहेत, बरोबर, हे आपण मॅपवरती किंवा प्लॅनवरती लोकेट करणार. सो द सर्वेइंग इज द प्रोसेस ऑफ टेकिंग मेजरमेंट्स ऑन द अर्थ सरफेस टू डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ द पॉईंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ, सो दॅट यू कॅन रिप्रेझेंट दीज पॉईंट्स ऑन द मॅप ऑर प्लॅन. तर प्लॅन किंवा मॅपवरती हे वेगवेगळे पॉईंट्स किंवा अर्थ सरफेसवरचे स्टेशन्स आपण रिप्रेझेंट करणार. या प्रोसेसलाच सर्वेइंग म्हटलं जातं. ऑब्जेक्ट्स ऑफ सर्वेइंग. तर सर्वेइंगचं ऑब्जेक्ट्स काय आहेत. फर्स्ट ऑब्जेक्ट, टू प्रिपेअर अ मॅप ऑर प्लॅन.
to show the relative positions of the objects on the surface of earth. अर्थ सरफेसवरचे वेगवेगळे पॉईंट्स किंवा स्टेशन्स असतील त्यांचं रिलेटिव्ह पोझिशन्स आपण दाखवायची, त्याच्या सहाय्याने आपण मॅप किंवा प्लॅन तयार करायचा, बरोबर. आता हा मेन ऑब्जेक्ट ऑफ सर्वेचा हा मेन ऑब्जेक्ट झाला. समजा आपल्याला कोल्हापूर शहराचा नकाशा तयार करायचा, म्हणजे कोल्हापूर शहराची बाउंड्री आपण लोकेट करणार, त्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारे वेगवेगळे स्टेशन्स असतील, बरोबर. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टेशन्स, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, मंगळवारा पेठ, हे कुठं आहे हे आपण नकाशावरती दाखवतो. आता हे अर्थ सरफेसवरती मेजरमेंट्स घेणार आणि ती आपण रिप्रेझेंट करणार मॅपवरती. त्या पद्धतीनं आपण कोल्हापूर शहराचा आपण नकाशे तयार करतो. असं सगळे नकाशे हे आपण जे तयार करतो त्यालाच आपण प्रिपरेशन ऑफ मॅप म्हणतो. आणि हे रिप्रेझेंट करण्याचं किंवा प्रिपेअर करण्याचं काम हे सर्वेच्या आधारे होतं. एखाद्या बिल्डिंगचा आपण प्लॅन करतो, बरोबर, बिल्डिंगचा नकाशा तयार करतो, म्हणजे बिल्डिंगमध्ये कुठं हॉल आहे, कुठं किचन आहे, कुठं डायनिंग आहे, कुठं टॉयलेट्स आहे, हे आपण नकाशावरती तयार करतो किंवा त्याचा प्लॅन तयार करतो. दॅट इज ऑल्सो ऑब्जेक्ट ऑफ सर्वे, बरोबर. नेक्स्ट ऑब्जेक्ट टू एस्टॅब्लिश द बाउंड्रीज ऑफ द लँड. एखाद्या एरियाच्या बाउंड्रीज, बरोबर, प्लॉटच्या बाउंड्रीज आपण मार्क करतो, ग्राउंडवर मार्क करायचं, एस्टॅब्लिश करायचं, बरोबर. किती फुटापर्यंत आपली हद्द आहे हे आपण जे तयार करतो ते दॅट इज द अनदर ऑब्जेक्ट ऑफ सर्वे. नेक्स्ट ऑब्जेक्ट टू सिलेक्ट द सुटेबल साईट फॉर अन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. कोणताही सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आपल्याला करायचा असेल, म्हणजे फ्लायओव्हर बांधायचे आहेत, ब्रिज बांधायचं आहे, डॅम बांधायचा आहे, रेल्वे लाईन टाकायची आहे, रोड्स कन्स्ट्रक्शन करायचे आहेत, त्यासाठी कोणती साईट सुटेबल आहे, कोणत्या साईटवरती हा रोड केला का कोणत्या साईटनं कोणत्या दिशेनं रोड केला तर आपला तो इकॉनॉमिकल होईल. किंवा डॅम आपल्याला बांधायचा आहे, धरण बांधायचं, तर कोणत्या साईटला धरण बांधलं तर त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी येईल, त्याच्यापासून जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते जादा मिळतील. तर अशा प्रकारे कोणत्याही सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्टची जी साईट सिलेक्शन आहे ते आपल्याला फक्त सर्वे केल्याशिवाय करता येत नाही. सो दॅट इज द अनदर ऑब्जेक्ट ऑफ सर्वे. युजेस ऑफ सर्वे. तर सर्वेचे कोणकोणते युजेस आहेत हे आपण पाहणार. टू प्रिपेअर अ टोपोग्राफिकल मॅप. आता टोपोग्राफिकल मॅप तयार करण्यासाठी सर्वेचा उपयोग केला जातो. टोपोग्राफिकल मॅपमध्ये काय असतं, विच शोज हिल्स, व्हॅलीज, रिव्हर्स, फॉरेस्ट, विलेजेस, टाउन्स इट्सेट्रा. तर टोपोग्राफिकल मॅप कशाला म्हणतात की ज्या मॅपमध्ये हिल्स, वेगवेगळ्या टेकडीज कुठं आहेत हे दाखवलं जातं, व्हॅलीज कुठं आहेत हे दाखवलं जातं, रिव्हर्स, नदी कुठून कशी वाहते, कोणत्या दिशेला वाहते हे दाखवलं असतं, कोणत्या एरियामध्ये फॉरेस्ट आहे, कुठं विलेजेस आहे, टाउन्स आहेत, त्याचं डिटेल जे दाखवलं जातं त्या नकाशाला आपण टोपोग्राफिकल मॅप म्हटलं जातं. तर हे टोपोग्राफिकल मॅप्स तयार करण्यासाठी सर्वेचा वापर केला जातो. नेक्स्ट यूज टू प्रिपेअर अ कॅडॅस्ट्रल मॅप्स. द कॅडॅस्ट्रल मॅप्स तयार करण्यासाठी सर्वेचा वापर केला जातो. त्या कॅडॅस्ट्रल मॅप म्हणजे काय, विच शोज द बाउंड्रीज ऑफ फील्ड्स, प्लॉट्स, हाऊसेस अँड अदर प्रॉपर्टी. ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्लॉट्स आहेत, हाऊसेस घरं आहेत, फील्ड आहे, त्याची बाउंड्री दाखवली जाते ज्या नकाशामध्ये, त्या नकाशाला कॅडॅस्ट्रल मॅप म्हटलं जातं. तर हे मॅप कॅडॅस्ट्रल मॅप तयार करण्यासाठी सुद्धा सर्वेचा वापर केला जातो. तर नेक्स्ट यूज टू प्रिपेअर अन इंजिनिअरिंग मॅप विच शोज प्रॉपर्टीज ऑफ इंजिनिअरिंग वर्क सच ॲज बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वेज, डॅम्स, कॅनॉल्स इट्सेट्रा. तर हे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स आहेत हे दाखवण्यासाठी जे मॅप तयार केले जातात दॅट इज द इंजिनिअरिंग मॅप्स, त्यासाठी पण आपण सर्वेचा वापर करतो. तर नेक्स्ट यूज आहे टू प्रिपेअर कंटूर मॅप टू नो द टोपोग्राफी ऑफ द एरिया टू फाइंड आउट द बेस्ट पॉसिबल साईट फॉर रोड, रेल्वे, ब्रिजेस, रिझर्वायर्स, कॅनॉल्स इट्सेट्रा. तर मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं कोणताही सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असेल, रोड्स असेल, रेल्वेचं असेल, ब्रिजेस असतील, रिझर्वायर्स असतील, कॅनॉल्स असतील, याच्यासाठी सुटेबल साईट आपल्याला सिलेक्ट करावी लागेल आणि त्यासाठी त्या एरियाचा कंटूर मॅप तयार केला जातो, करावा लागतो आणि तो आपण कंटूर मॅप सर्वेच्या सहाय्यानं करतो. आता कंटूर मॅप म्हणजे काय हे आपण पुढे शिकणार आहोत, बरोबर. नेक्स्ट यूज टू प्रिपेअर अ मिलिटरी मॅप्स, जिओलॉजिकल मॅप, आर्किओलॉजिकल मॅप्स इट्सेट्रा. जे मिलिटरीसाठी असतात, मिलिटरीने तयार केलेले मिलिटरीचे मॅप्स ते तयार करण्यासाठी सर्वेचा वापर होतो. जिओलॉजिकल, भूगर्भशास्त्र, त्यासाठी भूगर्भाच्या आत काय काय हे दाखवणारे मॅप्स तयार केले जातात, त्यासाठी सर्वेचा वापर केला जातो. ते आर्किओलॉजिकल, जे अतिप्राचीन वस्तू आहेत, अतिप्राचीन काही गोष्टी आहेत, बरोबर, ते दाखवण्यासाठी जे मॅप तयार केले जातात दॅट इज आर्किओलॉजिकल मॅप.
यासाठी पण आपण सर्वेचा वापर करतो. द नेक्स्ट यूज टू सेट आउट वर्क्स अँड ट्रान्सफर डिटेल्स फ्रॉम द वर्क ऑन द ग्राउंड. तर ग्राउंडवरती जे काम आहे, वर्क आहे, ते ट्रान्सफर करायचं, नकाशा तयार करायचा, ते साईटवरती त्याचं लोकेशन्स किंवा मॅप्सच्या सहाय्यानं आपण पॉईंट्स मार्क करतो. त्यासाठी पण आपण सर्वेचा वापर केला जातो. हा एक टोपोग्राफिकल मॅप आहे. तर या मॅपच्या आणि हा इंडियाचा टोपोग्राफिकल मॅप आहे. याच्यामध्ये व्हॅलीज, रिव्हर्स, हिल्स कुठं आहे हे दाखवलं जातं. तर इथं कलरमध्ये त्याचं कॉम्बिनेशन आहे, कोणता कलर काय दाखवतो, तर त्याच्या आधारे आपण या मॅपचा इकडचा स्टडी करू शकतो. बरोबर, हा ग्रीन एरिया काय आहे ते इथं दिलेलं असतं. हा जो आहे हा एरिया काय इंडिकेट करतो तो इथं कलरमध्ये दिलेला असतो. त्या पद्धतीनं आपण हा मॅपचा स्टडी करू. हा नेक्स्ट मॅप आहे कॅडॅस्ट्रल मॅप. याच्यामध्ये बाउंड्रीज, प्लॉटच्या बाउंड्रीज वगैरे दाखवल्या जातात. तर अशा प्रकारचं हे कॅडॅस्ट्रल मॅपसुद्धा आपण सर्वेच्या आधारे तयार करू शकतो. प्लॉटच्या बाउंड्रीज, फील्डच्या बाउंड्रीज हे दाखवले जातात या नकाशामध्ये. हा एक इंजिनिअरिंग मॅप आहे. ह्या इंजिनिअरिंग मॅपमध्ये रोड्स वगैरे दाखवले आहेत, लाईव्ह ट्रॅफिक, स्लो ट्रॅफिक, फास्ट ट्रॅफिक कुठल्या एरियामध्ये असतं काय. तर अशा प्रकारचे इंजिनिअरिंग मॅप्स आपण सर्वेच्या सहाय्यानं तयार करू शकतो. एक कंटूर मॅप आहे. तर हा एक हिल, ही टेकडीसारखा एरिया आहे. आणखीन तर हा टेकडीसारखा एरिया आहे. या टेकडीचे हे कंटूर्स, हा कंटूर मॅप आहे. दुसरी ही टेकडी आहे, या टेकडीचं हे कंटूर मॅप तयार केलेला आहे. तर याच्या आधारे आपल्याला प्रोजेक्ट साईट सिलेक्शन वगैरे करता येतं. तर हे कंटूर कसे तयार करायचे वगैरे आपण पुढे शिकणार आहोत. तर अशा प्रकारचे कंटूर मॅप्स तयार करण्यासाठी सर्वेचा वापर. दिस इज जिओलॉजिकल मॅप. In this map, the different types of rocks are shown in different colors. Igneous rock, that is different colors, sedimentary rock, and where they are available in India, so that are shown in different colors. तर हा जिओलॉजिकल मॅप आहे आणि या मॅपमध्ये भारतामध्ये कोणत्या टाईपचे खडक कुठं कुठं आहेत, कोणत्या एरियामध्ये आहेत हे वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे जिओलॉजिकल मॅप्स आपण सर्वेच्या आधारे तयार करू शकतो. दिस इज अनदर मॅप, दॅट इज आर्किओलॉजिकल मॅप. जे हा थोडक्यात टुरिस्ट मॅप आहे. अति प्राचीन जे काय गोष्टी आहेत आपल्या इंडियामध्ये किंवा अजून कुठं, त्याचं लोकेशन्स कुठं कुठं आहेत. बरोबर, उदाहरण ऐतिहासिक असतील, गड किल्ले असतील किंवा प्राचीन मंदिरं असतील, हे कुठं कुठं आहेत ते या नकाशामध्ये दाखवलेलं असतं. तर अशा प्रकारचे मॅप्स, दॅट इज आर्किओलॉजिकल मॅप्स, आपण सर्वेच्या आधारे तयार करू शकतो. नेक्स्ट मॅप, दॅट इज मिलिटरी मॅप. तर मिलिटरी हे स्वतःसाठी अशा प्रकारचे मॅप तयार करते. बरोबर, आता ह्या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता अंडर इंडियन कंट्रोल. इंडियन कंट्रोलमध्ये कोणता एरिया आहे तो वेगळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे. अंडर चायनीज कंट्रोल, चायनीजच्या कंट्रोलमध्ये कोणता एरिया आहे हा दाखवलेला आहे. अंडर पाकिस्तान कंट्रोल, पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये कोणता एरिया आहे तो ग्रीनमध्ये दाखवलेला आहे. बरोबर, तर अशा प्रकारचे हे मॅप्ससुद्धा जे मिलिटरीच्या वापरासाठी येतात, की मिलिटरीच्या लोकांना की ग्राउंडमध्ये किंवा एरियामध्ये कोणता एरिया आपला आहे, कोणता एरिया चायनाच्या अंडर आहे, कोणता एरिया पाकिस्तानच्या अंडर आहे, हे नकाशावरती समजतं. तर अशा प्रकारचे नकाशे हे सुद्धा आपण सर्वेच्या आधारे तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, प्रायमरी डिव्हिजन ऑफ सर्वे. तर सर्वेचे मेन प्रायमरी दोन विभाग आहेत. एक प्लेन सर्वे, सेकंड जिओडेटिक सर्वे. तर प्लेन सर्वे म्हणजे काय? द टाइप ऑफ सर्वे इन विच अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन अँड द कर्वेचर ऑफ द अर्थ इज इग्नोर्ड. तर प्लेन सर्वे म्हणजे काय की अर्थ सरफेस हा प्लेन आहे असं कन्सिडर करून सर्वे केला जातो. आपली पृथ्वी काही प्लेन नाही आहे, ती स्पेरिकल आहे. पण आपण हा सर्वे करताना प्लेन सर्वेमध्ये अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन. कर्वेचर इफेक्ट ऑफ अर्थ इज नॉट कन्सिडर्ड, इग्नोर्ड.
बरोबर. पृथ्वीचा हा कर्वेचर इफेक्ट आहे इग्नोर केला जातो आणि अर्थ सरफेस हा प्लेन आहे असं गृहीत धरून जो सर्वे केला जातो त्या सर्वेला प्लेन सर्वे म्हटलं जातं. इन सच सर्वेइंग द लाईन जॉईनिंग एनी टू स्टेशन्स इज कन्सिडर्ड टू बी स्ट्रेट लाईन. तर या सर्वेमध्ये दोन स्टेशनमधली जोडणारी लाईन ही स्ट्रेट लाईन आहे असंच गृहीत धरून आपण सर्वे करतो. याच्या उलट जिओडेटिक सर्वेमध्ये काय असतं, दिस टाईप ऑफ सर्वे इन विच द कर्वेचर ऑफ द अर्थ इज टेकन इन टू कन्सिडरेशन. जिओडेटिक सर्वेमध्ये अर्थ सरफेसवरचा जो कर्वेचर आहे हा कन्सिडर केला जातो. बरोबर. द लाईन जॉईनिंग एनी टू स्टेशन इज कन्सिडर्ड ॲज कर्व्ड लाईन. तर अर्थ सरफेसवरचे दोन लांबचे स्टेशन जोडणारी लाईन ही कर्व्ड लाईन आहे असं गृहीत धरून सर्वे केला जातो. तर हे दोन सर्वेचे मेन प्रायमरी डिव्हिजन आहेत, एक प्लेन सर्वे आणखी जिओडेटिक सर्वे. दोन्हीमध्ये मेन डिफरन्स काय, तर अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज प्लेन इन प्लेन सर्वे आणि जिओडेटिकमध्ये द कर्वेचर इफेक्ट ऑफ अर्थ इज कन्सिडर. अर्थचा जो कर्वेचर इफेक्ट आहे हा कन्सिडर करून सर्वे केला जातो, दॅट इज द जिओडेटिक सर्वे. देन डिफरन्स बिटवीन प्लेन सर्वे अँड जिओडेटिक सर्वे. तर जिओडेटिक सर्वे आणि प्लेन सर्वे मध्ये मेन डिफरन्स काय आहे तो आपण पाहतो. फर्स्ट, द अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन सरफेस. प्लेन सर्वेमध्ये अर्थ सरफेस हा प्लेन आहे असं कन्सिडर केलं जातं. याच्या उलट जिओडेटिकमध्ये काय असतं, द अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज कर्व्ड सरफेस. अर्थ सरफेस ही कर्व्ड आहे असं जिओडेटिकमध्ये कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द कर्वेचर ऑफ अर्थ इज इग्नोर्ड. प्लेन सर्वेमध्ये कर्वेचर ऑफ अर्थ हा इग्नोर केला जातो. थर्ड पॉईंट, द लाईन जॉईनिंग एनी टू स्टेशन इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रेट लाईन. प्लेन सर्वेमध्ये दोन स्टेशनला जोडणारी लाईन ही स्ट्रेट लाईन आहे अशी कन्सिडर केली जाते. तिसरा आहे चौथा आहे, द ट्रँगल फॉर्म्ड बाय एनी 3 पॉईंट इज कन्सिडर्ड ॲज प्लेन. कोणत्याही 3 पॉईंट्स जोडून जो ट्रँगल तयार होतो तो कसा आहे, प्लेन आहे असं कन्सिडर केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, द अँगल ऑफ द ट्रँगल आर कन्सिडर्ड टू बी प्लेन अँगल्स. तर ह्या ट्रँगलमध्ये जे होणारे अँगल आहेत हे प्लेन अँगल आहेत असंच कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट पॉईंट, दिस प्लेन सर्वे इज कॅरीड आउट फॉर स्मॉल एरिया, सो लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर. तर प्लेन सर्वे हे स्मॉल एरियासाठी केला जातो की साधारणपणे 250 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा कमी एरिया असेल तर प्लेन सर्वे केला जातो. तर हे प्लेन सर्वेचे मेन पॉईंट्स आहेत. त्याच्या उलट जिओडेटिक सर्वेमध्ये काय आहे, अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज कर्व. जिओडेटिकमध्ये अर्थ सरफेस हा कर्व्ड आहे असा कन्सिडर करून सर्वे केला जातो. अँड द नेक्स्ट पॉईंट, द कर्वेचर ऑफ अर्थ इज टेकन इन टू कन्सिडरेशन इन टू अकाउंट. द अर्थ सरफेसचा कर्व सरफेस हा आहे तो कन्सिडर करून त्याचा जो इफेक्ट आहे सर्वेवरती तो कन्सिडर केला जातो. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे, द लाईन जॉईनिंग एनी टू स्टेशन इज कन्सिडर्ड ॲज कर्व्ड लाईन. कोणतेही दोन स्टेशन जोडणारी लाईन ही कर्व्ड लाईन आहे असं कन्सिडर केलं जातं. तर नेक्स्ट पॉईंट, द ट्रँगल फॉर्म्ड बाय एनी 3 पॉईंट्स इज कन्सिडर्ड ॲज स्पेरिकल. कोणत्याही 3 पॉईंट जोडून जो ट्रँगल तयार होतो तो स्पेरिकल आहे असं कन्सिडर केलं जातं. The next point, the angles of the triangles are considered to be spherical. जे अँगल आहे ट्रँगलमध्ये होणारे ते सुद्धा स्पेरिकल आहे असं कन्सिडर केलं जातं जिओडेटिकमध्ये. आणखी लास्ट पॉईंट, द जिओडेटिक सर्वे कॅरीड आउट फॉर लार्ज एरिया दॅट इज मोर दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर. 250 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा मोठा एरिया हा जिओडेटिक सर्वेमध्ये केला जातो. तर हे दोन प्लेन आणि जिओडेटिक सर्वेमध्ये मेन डिफरन्स हे महत्त्वाचे आहेत. देन युजेस ऑफ प्लेन सर्वे. तर प्लेन सर्वेचे काय युजेस आहेत ते पाहू. फर्स्ट, इट इज बेसिकली युजफुल फॉर मेजरमेंट ऑफ एरियाज. एरिया मेजरमेंट करण्यासाठी हा प्लेन सर्वे वापरला जातो. एखादा प्लॉट एरिया असेल किंवा एखादे शेती असेल याचा एरिया मेजर करण्यासाठी आपण प्लेन सर्वे वापर करतो. नेक्स्ट, इट इज युजफुल फॉर अदर पर्पजेस सच ॲज इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल,
कमर्शियल, सायंटिफिक, जिओग्राफिकल, मिलिटरी, नॅव्हिगेशन इत्यादीसाठी हा प्लेन सर्वे वापरला जातो. इंजिनिअरिंगचे काय प्रोजेक्ट असतील, छोटा प्रोजेक्ट असेल प्लेन सर्वेचा आधार केला जातो. आर्किटेक्चरल, कमर्शियल प्रोजेक्ट असतील, सायंटिफिक असेल, जिओग्राफिकल असेल तरी प्लेन सर्वेचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे इट कॅन बी यूज फॉर मेकिंग प्लॅन्स इन कनेक्शन विथ लिगल डॉक्युमेंट. जे कायदेशीर डॉक्युमेंट्स असतील त्यासाठी प्लॅन तयार केले जातात, हे प्लेन सर्वेमध्येच केले जातात. उदाहरणार्थ प्लॉट्स असतील, जे प्लॉट्स आहे ते प्लॉटलेले आहे ते विकायचे आहे त्यासाठी प्लेन सर्वे केला जातो. त्यानंतर नेक्स्ट यूज आहे इट इज यूज फॉर बोथ लोकेशन ॲज वेल ॲज कन्स्ट्रक्शन ऑफ डिफरंट क्लासेस ऑफ वर्क विच मे बी इन्क्लूड मेकिंग ऑफ प्लॅन्स अँड रिव्हर्स प्रोसेस फॉर वर्किंग फ्रॉम द प्लॅन ऑर सेटिंग आउट वर्क. बरोबर, एखादा काम असेल, प्रोजेक्ट असेल, त्याचं प्लॅन तयार करण्यासाठी आपण प्लेन सर्वे करतो आणि केलेल्या प्लॅनप्रमाणे प्रत्यक्ष साईटवर काम करणं म्हणजे रिव्हर्स प्रोसेस. ड्रॉइंग तयार करण्यासाठी सर्वे, केलेल्या ड्रॉइंगप्रमाणे काम करणे, हे अशा प्रकारचे जे वर्क असतं हे पण प्लेन सर्वेमध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे इट इज युजफुल फॉर अदर रुटीन वर्क ऑफ सर्वेइंग अँड लेवलिंगचे जे रुटीन वर्क आहेत, छोटी छोटी कामं, त्यासाठी प्लेन सर्वेचा वापर केला जातो. नेक्स्ट युजेस ऑफ जिओडेटिक सर्वे. जिओडेटिक सर्वेचे काय यूज आहेत ते पाहायचं. फर्स्ट, ॲक्युरेट मॅप्स of wide areas and controls for all other surveys are obtained by this survey. ज्या एरियाचा आपल्याला सर्वे करायचा त्याचा ॲक्युरेट मेजरमेंट्स किंवा ॲक्युरेट मॅप्स तयार करायचे असतील तर आपण जिओडेटिक सर्वेचा वापर करतो. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पोझिशन्स ऑफ पॉईंट्स, हाईट्स अबव सी लेवल, ट्रू बेरिंग इट्सेट्रा इज प्रोव्हाइडेड बाय धिस सर्वे. तर या जिओडेटिक सर्वेच्या आधारे आपल्याला जर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, समुद्र सपाटीपासूनची ॲक्युरेट उंची हवी असेल किंवा बेरिंग, ट्रू बेरिंग, पृथ्वीचं नॉर्थ साऊथ पोल जिथं जॉईन होतात त्या लाईनशी केलेला अँगल, दॅट इज द बेरिंग, हे आपल्याला ॲक्युरेट हवे असतील तर आपण जिओडेटिक सर्वेचा वापर करतो. थर्ड आहे इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग मोस्ट युजफुल चेक्स ॲट व्हेरियस स्टेजेस फॉर सर्वे वर्क कॅरीड आउट बाय अॅन इंजिनियर ऑर सर्वेअर. ते इंजिनियर किंवा सर्वेने केलेलं जे काही सर्वे आहे हे आपल्याला चेक करायचं असेल तर पण जिओडेटिक सर्वेच्या आधारे आपण करू शकतो. त्यानंतर चौथा आहे इट अनेबल्स लोकल सर्वेज टू बी लेड डाऊन अँड प्लॉटेड ऑन द ऑफिशियल प्रिंटेड मॅप्स अँड प्लॅन्स. इट अनेबल्स लोकल सर्वेज. तर लोकल सर्वेला हे अनेबल आहे. हा जिओडेटिक सर्वे हे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट करतो, लोकल सर्वे करू शकत नाही. पाचवा आहे इन केस ऑफ डिस्प्यूट्स ऑफ प्रॉपर्टी सर्टन प्लॅन्स मे बी यूज ॲज अ लिगल डॉक्युमेंट्स. जर प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट्स, वाद असतील तर त्याच्यासाठी ते जिओडेटिक सर्वेद्वारे केलेले प्लॅन्स आपण वापरतो. अशा प्रकारे जिओडेटिक सर्वेचे. टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.